कीर्तन सोडलं तर धर्म समजून घेण्याची दुसरी जागा नाही. आम्हाला कीर्तनाला आलंच पाहिजे. ज्ञान असणं वेगळं, ज्ञान ज्याला देता येईल त्याला देता येणं वेगळं, आणि तिसरं ज्ञान घेण्याची क्षमता नसलेल्याला पण देता येणं तेवढं वेगळं. विनम्र भावाने वंदन करतो भगवान श्री भीमेश्वराच्या साक्षात स्वरूपाला अत्यंत श्रद्धेने नमन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग विश्वमाऊली संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 3 चरणांचा, ज्यांच्या ज्ञानाबद्दल सगळ्या जगाला अगाध असं कौतुक आहे, ते त्यांच्या प्राप्त असलेल्या, त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या ज्ञानाचं कारण सांगणारा हा अभंग आहे. मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा साध चोजविले, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. पांडुरंगा कायमा जीवानी मानेय संतांशी धर्मपूजकांशी आपुल्या. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा गुरु पावन साधू चराचरी, सेवेला की सेवक विनम्र भावाने वंदन करतो भगवान श्री भीमेश्वराच्या साक्षात स्वरूपाला अत्यंत श्रद्धेने नमन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग विश्वमाऊली संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 3 चरणांचा, ज्यांच्या ज्ञानाबद्दल सगळ्या जगाला अगाध असं कौतुक आहे, ते त्यांच्या प्राप्त असलेल्या, त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या
ज्ञानाचं कारण सांगणारा हा भंग आहे. ज्या निमित्ताने ही कीर्तन सभा या चिंतना करता उद्युक्त झाली आहे, त्या निमित्ताचा परिचय अगत्याचा आहे. भजनाची नगरी असलेलं आपलं भिवंडी शहर आणि या भिवंडी शहराला धर्माचं, परमार्थाचं, अध्यात्माचं, संस्कृतीचं एक वेगळं वरदान आहे. त्यामुळे इथं आपल्याला तो भक्तीचा ओलावा पाहायला मिळतो. इथं प्रत्येक आई भक्तीने भरलेली आहे. हे आपलं भाग्य आहे. बाहेर गेला तर असं वाटतं भक्तीला आडी लागली आहे. आणि नाथ मंदिराची सेवेकरी आहोत, पण तिथपासून लागतात ती पुढे मंदिर थांबतच नाही. त्यामुळे कोणी सांगायची गरज नाही, आपण प्रभू आणीत आहोत. अशा या सगळ्या आयांना भगवंताच्या अधिष्ठानाने एक वेगळी शोभा दिली आहे. आणि त्या सर्व देवालयांमधल्या, देवस्थानांमधल्या पुरातनपणाचं शिखर धारण केलेलं आपलं हे भीमेश्वर देवस्थान आहे. भिवंडीच्या अध्यात्माची ही गंगोत्री म्हणायला हरकत नाही. इथून सगळ्या धारा विस्तारित झाल्या, प्रवाहित झाल्या आणि त्याचा परिणाम सर्वदूर पाहायला मिळाला. प्रत्येक देवालयाच्या वाटचालीमध्ये, उभारणीमध्ये तुम्हाला भीमेश्वराचा थोडा तरी वाटा जाणवणार. त्यामुळं इथलं कीर्तन हे या सगळ्या प्रवाहातल्या मूळ स्थानात कोकणच्या संत मालिकेला श्रीमंत करणारे संत माऊली राम मारुती महाराज हा भीमेश्वराचा प्रसाद आहे. आणि अशा या भीमेश्वराचा हा उत्सव आपण सर्वजण करत आहोत. त्याचे हे शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष आहे. पहिल्या वर्षी होते ते आता नाहीयेत आणि आता आहेत ते पहिल्या वर्षी नव्हते. त्यामुळं जे आहेत त्यांनी जे आता नाहीत त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त केलं पाहिजे, कृतज्ञता भाव जपला पाहिजे. का त्यांनी त्याचा आरंभ केला आणि आता फळ आपण चाकतो. केवलेसे रूप गावी द्वारी त्याचा वेदू गेला गगनावर, मोगरा फुलला 175चा मोगरा आहे. नुसता मोगरा नाही फुलला, फुले वेचिता बहरी बहरू. याचा अर्थ फार सोपा आहे. म्हणजे इथे जी आता जुनी मंडळी बसलेली आहे, ज्यांनी सेवा करता करता, भजन करता करता आपल्या जीवनाला तृप्तीचा अनुभव दिला, समजायचे हे फुललेले मोगरे. आणि हे सगळे पॅन्टवाले बसलेत ना, हा कळ्यानं आलेला बहर आहे. त्यांचं असणं फार गरजेचं आहे. कारण हे पुढे चालवायचं कोणी, हे पुढे सांभाळायचं कोणी. आपण कीर्तन ऐकतो आता काहीतरी केलं पाहिजे देवाचं म्हणून, पण त्यांच्यासाठी ही कीर्तन फार महत्वाची. का आपले बंगले बांधून झाले, आता आपण प्लॅन बघायला आलोय. त्याचा बांधायचा आहे, त्यामुळे त्यांचं प्लॅन बघणं जास्त उपयुक्त आहे. भीमेश्वर महादेवाचा हा संपन्न होणारा शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षातला उत्सव आहे. खर तर आपण देवाचा उत्सव करतो आहोत असं आपलं बोलणं सदोष आहे. का खरं सांगा, हा उत्सव देवाचा चाललाय का आपलाच चाललाय? किती दिवसांचा आहे?
15 दिवस. जर कोणी विचारलं की यंदा भिवंडी दिवाळी कोणत्या महिन्यात आहे तर सरळ सांगा, मेला सुरू झाली जूनला संपणार आहे. याच्यापेक्षा वेगळी दिवाळी कोणती आहे? जर दिवे लावणं हीच दिवाळी असेल तर नाचू कीर्तनाचे रंगी दरवर्षी हा उत्सव होतो आणि यंदा होतो आहे. यातल्या झळाळीतला भेद आपण जाणता आहात. मोठ्या माणसाच्या वाढदिवसाला आपण जर गेलो तर आपण त्याला काहीतरी भेट वस्तू नेत असतो. आपण त्याला ती दिल्यावर तो आपल्याला रिकामा पाठवत नाही, कारण वाढदिवस मोठ्या माणसाचा आहे आणि रिकामा पाठवत नाही तोच माणूस मोठा आहे. नाहीतर रिकामा पाठवणाऱ्याला लोक रिकामे पाठवतात. त्यामुळे मोठ्या माणसाने भरभरून द्यावं, भरभरून देण्याने तो माणूस मोठा होतो. पण त्याच्या वाढदिवसाला तुम्ही गेलात, तुम्ही छोटीशी भेट वस्तू दिली, पण तो माणूस तुम्हालाही परत काहीतरी देतो. काय म्हणतात त्याला? त्याचा बर्थडे त्यांनी दिला ते रिटर्न गिफ्ट. आपण त्याला दिलेली वस्तू छोटी असते, पण त्याने दिलेली वस्तू मात्र त्याच्या तोलामोलाची असते. दरवर्षी आपण उत्सव करतो ना, हे आपण त्यांना गिफ्ट देतो. हा 175 म्हणजे भीमेश्वराने आपल्याला दिलेलं रिटर्न गिफ्ट आहे. हा उत्सव त्याचा आहे का आपला आहे? दररोज आपण कीर्तनाचा आनंद घेत आहोत. 15 दिवस पर्वणीचे उत्सवाचे ही भावना मनाला सतत उल्हासित करते. आणखी सोपं होतं. लग्न नवरा नवरीच असतं ना, लग्न नवरा नवरीच असतं. पण खरेदीला गेल्यानंतर पहिली खरेदी त्या मुलाच्या आईचं काय म्हणणं आहे ते पहा. तो मुलगा मुळीच नसतो तिथं. जावयांचं काय ते पहा. उरलेले मग चिमुकले वराडी आहेतच. बिनकामाची धावपळ. हे प्रिंटिंग प्रेस वाल्यांनी शोधलेले शब्द आहेत. कोशात आरा नाही. मला सुचलेलं नाही, हे ज्ञानोबारायांपर्यंत पोहोचलेलं आहे. माऊली म्हणते, वधूवराची मेळणी वराडिया लुगडी लेणी. लग्न पुराणीवर ते दोघं एकत्र येणार आहेत ना. नवरा नवरी एकत्र येणार असले तरी मजा कोणाची? ज्ञानोबा म्हणतात सगळा आनंद वराडी लोकांचा, कारण लग्न त्यांचं लागतं आणि कपडा लत्ता नवे दागिने यांना मिळतात. देवाच्या उत्सवाचं असंच असतं. आणि हा उत्सव आम्ही करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याची 2 कारणं आपल्याला मांडतो आणि पुढे चलतो. जे देवालय आम्ही सजवलेलं असतं, रंगरंगोटी, फुलं, अगदी छान. भीमेश्वर महादेवाला किती सजवले असं वाटतं दृष्ट काढून घ्यावी. मग आता तुम्ही देवालय सजवलं, हे आम्ही आमच्या पद्धतीचा केलेला शृंगार आहे. पण ज्याच्या आवडीनं करायचं असतं, ज्याच्या आवडीसाठी करायचं असतं, मग त्याच्या निवडीने करायचं असतं. जावई पाहुणा आला तर भाजी आपल्या आवडीची बनवू नये, मग त्याच्या आवडीची बनवावी.
आता सध्या 2 वर्ष वाट बघा विठ्ठला. पुढचा कधी 2026 असेल आता. जावई पाहुणा आला तर भाजी आपल्या आवडीची नाही, भाजी त्याच्या आवडीची. हा प्रेमाचा नियम आहे. नारद मुनींनी 84 सूत्र लिहिले, त्याला नारद भक्ती सूत्र म्हणतात. त्यातलं एक आवर्जून घातलेलं सूत्र आहे, तत् सुखे सुखीत्वम. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याला ज्याच्यात सुख आहे त्याच्यात तुम्हाला सुख वाटणं म्हणजे तुम्ही त्याच्यावर प्रेम करताय. मग मला इतकंच म्हणायचं आहे, जर आम्ही देवाचा उत्सव करू, देवाचं मंदिर सजवत असू तर देवाला कोणती सजावट पाहिजे आम्हाला हे नक्की कळलं पाहिजे. शास्त्र असं म्हणतं, बऱ्याच चांगल्या गोष्टी बऱ्याच बाबींवर अवलंबून आहेत, ज्याशिवाय त्या सुशोभित होत नाही. मी सांगतो, तुम्ही लक्षात ठेवत चला. हत्ती कितीही माजला तरी जोपर्यंत त्याच्या गंडस्थळातून मद वाहत नाही तोपर्यंत हत्ती शोभत नाही. रात्र कडल असू द्या पण पौर्णिमेचा पूर्ण चंद्र ही त्या रात्रीची शोभा आहे. सरोवर कितीही मोठा असू द्या पण त्याच्यात कमळ फुललंच पाहिजे, नाही तर सरोवराची शोभा जाते. म्हणजे कमळ फुललं पण त्याचं फुललं नाही, ते फुललं नाही कारण आपण हा पाहू. आपल्याला गरम होतं, करता काय ते दुबईहून विमानात आले. अजून असाच आळस करा म्हणजे काही दिवसांनी निवडणूक बंद होईल आणि फतवा सोसावा लागेल. मोजणार किती हा कितवा फतवा असं कसं मोजणार. जाऊ द्या, सरोवर शास्त्र आहे, त्याला इलाज नाही. कीर्तनकार कोणत्या पक्षाचा नसतो, एक तो पूर्व पक्षाचा आणि उत्तर पक्षाचा असतो. पुढे घोडा किती रुबाबदार असला तरी तो किती वेगाने धावतो यावर त्याची शोभा अवलंबून आहे. बोलणारा बोलतो खूप पण त्याच्या वाक्यातलं व्याकरण सांभाळलं जात नसेल तर त्याच्या बोलण्याला अर्थ नाहीये. पुढे सभेला गर्दी खूप आहे पण त्यातला जाणकार ही त्या सभेची शोभा आहे. माणूस फनकार असू द्या पण तो जर जाणकार नसेल समोर तर करता काय. एका गायकाला विचारलं तुमचं मरण कशात असतं, तो म्हणतो आमच्या मरणाच्या जागा 2. आणि काय, आम्ही अनेक रागातून फिरून आल्यावर जेव्हा समेवर येतो तेव्हा त्यातलं ज्याला कळतं तो त्या जागेला वा म्हणत नाही, हे मरण आहे. काही जण ठरवूनच आलेले असतात, बघूच तुमचं कसं होतं. त्याला आमच्या भाषेत फिक्स रेट म्हणतात. अरे एवढ्या प्रयत्नातून, एवढ्या ज्ञानातून, एवढ्या कौशल्यातून तो तिथं पोहोचला ना, वा म्हणत की नाही म्हणणार वा ते त्याचं मरण. दुसरं ज्याला काहीच कळत नाही ते कुठं पण वा म्हणतं ते पण मरणच. जो वा म्हणताना पण ध्यानात ठेवतो, हा आपल्या कीर्तनात 10 वेळा वा म्हणालाय. माणसं फेसबुकला पोस्ट सुद्धा लाईक करताना त्यांनी किती केले ते मोजून करतात. त्यामुळे त्याला फार सिरियसली घेऊ नये. लाईक करून लायकी जाते असं काही नाहीये. मला म्हणायचं काय आहे, सभेतला जाणकार त्या सभेची शोभा आहे. पुढे आहे का, कुळ फार मोठं आहे, नाव मोठं आहे त्या कुळाचं, पण सत्पुत्र किंवा सुशील कन्या जन्माला येणं ही त्या कुळाची शोभा आहे. पृथ्वी किती वैभवशाली असू द्या पण सदाचारी आणि सद्गुणी राजा ही त्या पृथ्वीची शोभा आहे. नदी किती पात्र विस्तारातून वाहत असू द्या
पण हंसाचं एखादं जोडपं जेव्हा तिच्यात क्रीडा करतं ती त्या नदीची शोभा आहे. भगवान श्री विष्णू परमात्मा या त्रैलोक्याची शोभा आहे. तसा 175वा उत्सव भीमेश्वराची शोभा आहे. हे मी काय काळीमधून जमा करून आणलेली नाही. याला पुरावा आहे आणि पुरावा नसेल त्याला पुरावा हो का. नागो भाती मध्ये नकम जलरुहे पौर्णेंदुना शर्वरी शिलेन प्रमदा जवेन तुळगोड नित्योत्सवे मंदिर वाणी व्याकरणेन हंस मिथुनैर्नदये सभा पंडितै सत्पुत्रेण कुलं नृपेण वसुधा लोकत्रयं विष्णुना. मंदिराची शोभा तुम्ही तिथं करत असलेला उत्सव आहे. ही एक बाब झाली, मंदिराचा उत्सव झाला पाहिजे. दुसरी बाब, आज तुम्हाला समाजासाठी अध्यात्माकडून काही द्यायचं असेल तर एकच मार्ग आहे, उत्सव करावा. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले सांगायचे, उत्सव तुम्हाला रिकामा सोडणार नाही. तुमच्या पदरात 5 दानं घालतो. मी सांगतो, तुम्ही ध्यानात ठेवा. पहिलं दान, उत्सव हा ऐक्याचा साधक आहे. उत्सव हा उत्साहाचा प्रेरक आहे. उत्सव हा प्रेमाचा पोषक आहे. उत्सव हा संस्कृतीचा संवर्धक आहे आणि उत्सव हा धर्माचा संरक्षक. उत्सव हा ऐक्याचा साधक आहे. डॉलरचा रुपया करू का सोपं कळेल. उत्सव माणसं जमवतो, थकवा घालवतो, स्वभाव बदलवतो, परंपरा जपतो आणि अस्तित्व राखतो. या 5 कारणांसाठी उत्सव केला पाहिजे. ऐक्याचा साधक, रिझन ऑफ युनिटी. तुम्ही एकत्र येणार त्याचं कारण म्हणजे उत्सव. मला सांगा ना, या मंदिरात इतक्या वाजता इतकी माणसं कधी असतात? फक्त उत्सवाला. त्यामुळं कुणी उत्सवाबद्दल काही मत नोंदवू नये. काही लोकांच्या जिभेला फारच मोकळीक आहे, फारच. फोन केला, मी तिकडे येतोय. तो म्हणाला, इथं अजिबात काहीच सोय नाही, तुझं तिकडे बरं आहे, 3 टाइम 4 टाइम खायला मिळतं. तो म्हणतो, इथं खायला भरपूर आहे पण भुंकायला स्वातंत्र्य तिकडच आहे. हे मी फक्त कुत्र्याबद्दलच बोललेलो आहे. सत्ता करून काय मिळणार आहे असं म्हणणारी लोक आहेत, जे स्वतः हप्ता खाऊन जगतात. तुम्हाला सत्ता काय कळायचं? लक्षात घ्या, तुमचा विचार चांगला असला तरी तो विचार सांभाळणारी पोचवणारी 4 चांगली माणसं नसतील तर चांगल्या विचारात समाधानी राहणं मूर्खपणा. तुम्ही चांगले आहात पण तुमच्याकडे त्याच्याकरता चांगली माणसं नाही आहेत. याच्या उलट चुकीचा विचार संघटनाच्या जोरावर तो तुमच्या सगळ्याच्या नाकात दम आणू शकतो. त्यामुळे चांगल्या विचाराच्या माणसाने मी चांगल्या विचाराचा आहे यावरच समाधानी राहता कामा नये. काय गरज होती ज्ञानोबारायांना कीर्तनात कानोपात्रीला घ्यायची? काय गरज होती ज्ञानोबारायांना चोखोबारायांचा विचार करण्याची? नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं आणि कीर्तनात 2 जण दिसली नाही. एक कानोपात्रा दिसले नाही, चोखोबाराय दिसले नाही. त्यांनी नामदेवरायांच्या कानात जाऊन सांगितलं, नामदेवा कीर्तनाची जागा बदलावी लागेल. का? इथं कीर्तन करताना जर माझे चोखोबा आणि कानोपात्रा येणार नाही असं कीर्तन चालणार नाही. राहुळातलं कीर्तन वाळवंटात फक्त एवढ्यासाठी गेलं आणि जेव्हा त्या कीर्तनात चोखोबाराय आणि कानोपात्रा दिसली, नामोबाराय म्हणाले, आपलं काम झालं आता. मेळविली मांदी वैष्णवांची. मांदी शब्द आहे ना ज्ञानोबारायांचा, त्यामुळे पसायदाना त्यांनी दुसरा शब्दच नाही वापरला. ईश्वर निष्ठांची मांदी आहे. माणसं एकत्र आणावी लागतीलच. अजून 6 महिने आहेत, विचार करा. एकटाच माणूस किती काम करणार आहे? आणि तो गेला हिमालय तर तुम्ही कुठे जाल?
मला म्हणायचं काय आहे, उत्सव माणसं जमवतो, माणसं जमली पाहिजे, माणसं एकत्र आली पाहिजे आणि ते उत्सवात घडतं. आम्हाला बरेच लोक म्हणतात, महाराज एवढी माणसं जमवायला आम्हाला फार खर्च करावा लागतो. मी त्याला म्हटलं, आम्हाला फार खर्च करून बोलावतात, सत्य आहे. लक्षात ठेवा, तुम्ही माझ्यासाठी आला नाही आणि मी तुमच्यासाठी आलो नाही. आपल्याला उत्सवाने एकत्र आणले, ऐक्याचा साधक, उत्साहाचा प्रेरक. थकवा शरीरालाच येतो असं नाही, थकवा मनाला पण येतो. मला म्हणायचं इतकंच आहे की तो थकवा घालवायला उत्सवच आहे. त्यामुळे उत्सवात जितकी सेवा करत जाल तितका माणूस ऊर्जावान बनत जातो. ऊर्जावान बनतो. मी तर म्हणतो, ऊर्जावान बनण्यासाठी उत्सवात आलं पाहिजे. उत्सव करताना जर एखादा माणूस थकला ना, तर समजायचा हा फॉल्टी पीस असावा. तो जर म्हणाला दमलो आपण, नाही, काहीतरी गडबड होतीये. देव त्याला दररोज असं मोरपीस फिरवतो की त्याचे सगळे श्रम निघतात, निघून जातात, वर्षभराची ऊर्जा त्याला मिळते. कीर्तन ऐकल्यावर कोणी असं म्हणत नाही, कीर्तन ऐकून दमलो, दम देऊन आणला असावा. मग उत्साहाचा प्रेरक आहे, स्वभावाचा पोषक, प्रेमाचा पोषक आहे. कीर्तनाला आमची माणसं येऊन बसतात, ती 9:30ला बसताना जशी बसली, 11:30ला ती तशी उठत नाही आणि तशी आज 11:30ला उठतच नाही. मी कीर्तन 11:30 पर्यंत नाही करणार, जोपर्यंत सारे आ करत नाही. आपल्याला बदलवलं कीर्तन. त्यामुळे कीर्तनाला येताना एकट्याने यायचं नाही, कोणाला तरी आणायचं. कोणाला आणायचं सांगतो, तुमच्या वरच्या फ्लॅट मध्ये जो राहतो, नेहमी कुंडीत जास्त पाणी ओतल्यानं आपल्या गॅलरीत चिखल आणतो, त्याला आणायचं. जो त्याच्या चपला आपल्या दारात काढतो, त्याला आणायचं. का? कारण हे सोशल गॅरेज आहे. तुम्ही सेपरेटली त्याचे पार्ट खोलायला जायचं नाही. कीर्तन काम करताना महाराज किती उग्र असो, किती मक्रूर असो, किती उत्तम असो, त्याला मुद्दाम आणा, इथं परिणाम होईल. किती असो, अहो आपण कंगवा घेतो ना, केसात घालतो ना, ज्यांचे चालले ते जपण्यासाठी तो ठेवतात. मंदिर ते जुनं झाल्यावर सुद्धा तो खाद्याकडे जातात. मग तो कंगवा आपण पहिल्यांदा केसात घालतो ना, त्याचे ते कंगोरे टोचतात. मग आपण काही कानच घेऊन घासत नाही, त्याला केसातून फिरवता ठेवायचा. हळूहळू तो गुळगुळीत होतो. गावात पण 8-10 कंगवे राहतातच, त्याला घासत नाही बसायचं, त्याला फिरवत ठेवायचं. उत्सव प्रेमाचा पोषक आहे, संस्कृतीचा संवर्धक आहे. हे कीर्तन, भजन, ही वैष्णव सेवा, या परंपरा आपलं अस्तित्व आहे आणि ते टिकलं पाहिजे, त्या गोष्टी जगल्या पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही संस्कृती सांभाळता तेव्हा जगाला न मिळालेली कीर्ती पण तुम्हालाच मिळते. संस्कृतीचा संवर्धन आणि शेवट धर्माचा संरक्षण. धर्म कसा जगेल, जगण्यासाठी तो कसा असतो हे कसं समजेल. कीर्तन सोडलं तर धर्म समजून घेण्याची दुसरी जागा नाही. आम्हाला कीर्तनाला आलंच पाहिजे, कीर्तनाला आलंच पाहिजे. भीमेश्वर महादेवाचा महिमा आम्हाला कळावा याकरता, त्याचा आनंद घेण्यासाठीची ही उत्सवी पर्वणी आहे. अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा. सर्वप्रथम सगळ्या नारदीय कीर्तनांमधल्या वारकरी कीर्तनात तुमचं स्वागत आहे. त्यामुळे रोजच्या लोकांना आज थोडं नवं नवं वाटत असेल, हाही आनंद तुम्हाला घ्यायचाच आहे. तर येऊन तर बसतात, आता तोटा काय फायदा काय, दोन्हीला सारखंच मानावं लागेल. वारकरी कीर्तन आपण आयोजित केलं, त्यामुळे मृदंग वाजला आणि महादेवाला संगीताबद्दल विशेष प्रेम आहे. डमरू आणि मृदंग ही दोन्ही त्याची वाद्य आहे.
आणि दोघे एका राशीचे राहू द्या मला भीमेश्वर महादेवापासून भानुदास महाराजांपर्यंत गोड गळ्यानं गाणारी गंधर्व सभा आहे. संवादिनीची उत्तम साथ असल्यामुळे मला अभय प्राप्त झालंय. वारकरी कीर्तनाबद्दल महादेवालाही अत्यंत प्रेम आहे, कारण स्वतः महादेव पंढरीचे वारकरी आहे. त्याचा उल्लेख आणि वाहतूक आपल्याला करता येईल. मला या अभंगाचा उपोद्घात मांडायचा. वारकरी कीर्तनाची साधारण पद्धती अशी असते, सर्वांनी मिळून भजनात गजरात सहभागी व्हायचं आहे. निवडलेला अभंग त्याआधी त्या निमित्ताचा उहापोह करायचा असतो. अभंगावर विवरण करण्याआधी उपोद्घात सांगायचा असतो. हल्ली तो अपघातानेच सांगितला जातो. उपोद्घात म्हणजे त्या संतांनी त्या पदाची रचना केली असा त्यांचा काय मनोभाव होता. त्यातून त्या अभंगाचा जन्म झाला. त्या जन्मस्थळापर्यंत प्रवास करावा आणि त्या अभंगाच्या उत्पत्तीची कारण मांडल्यानंतर पुढे त्या अभंगाचा भावार्थ विशद करावा. हे सगळं करताना वारकरी कीर्तनाला पूर्वरंगण उत्तरंग नसतं. तुम्ही चालता चालता त्या आवश्यक विधानांकरता त्याचा परिपोष करणाऱ्या सिद्धांताला दृष्टांताची पेरणी करत करत जावं. हे विद्यालय काढल्यामुळे असं वाक्यात सांगावं लागतं. अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. या अभंगाला निवडण्याचं कारण, या अभंगामध्ये ज्ञानोबारायांना त्यांच्या ज्ञानाबद्दल लोकांनी प्रश्न विचारले आणि आपल्याला प्राप्त झालेलं, आपल्याजवळ असलेलं ज्ञान हे कुठून आलंय, कसं आलंय, त्याच्या कारणाकडे महाराजांनी निर्देश केला. सगळ्यात महत्वाची बाब आहे, ज्ञानोबारायांना त्यांच्या ज्ञानाबद्दल विचारणा केली गेली. संत सगळे संतच असतात, पण प्रत्येकाच्या संतत्वात एखाद्या सद्गुणाचं वैशिष्ट्य असतं. ज्ञानोबाराय पण संतच, नामदेवराय पण संतच, पण ज्ञानोबाराय म्हटलं की ज्ञान आणि नामदेवराय म्हटलं की प्रेम. ज्ञानोबारायांबद्दल उल्लेखच तसे, ऐकेका ज्ञान चक्रवर्ती गौतम ज्ञानाचीच मूर्ती परी उससी जे आरती ते कळली मग. ज्ञानोबाराय जवळ ज्ञान आहे असं बोलू नये, ज्ञानोबारायच ज्ञान आहे. सोपं बोलू. कारल्यात कडू असतं का कारलंच कडू असतं? चिंचेत आंबट असतं का चिंचच आंबट असते? साखरेत गोड असतं का साखरच गोड असते? ज्ञानोबारायांकडे ज्ञान आहे का ज्ञानोबारायच ज्ञान आहे? त्या संताचं ते वैशिष्ट्य आहे. जसं घरात 4 गृहिणी जर असतील आणि जर त्या 4 स्वयंपाक बनवणाऱ्या असतील असं सांगावं लागतं, तर मग प्रत्येकीकडे एक एक वैशिष्ट्य जातं. ती म्हणते तिच्या हातचं वरण चांगलं होतं, तिच्या हातचा भात चांगला लागतो. ती म्हणते तिला भात जमत नाही, ती एका कुकर मध्ये त्रिवेणी संगम करते. म्हणजे कुकर लावला तर बुडाला जळगाव मध्ये चिखलदारांवर तांदूळ वाटत. त्याचं ते वैशिष्ट्य आहे. आमच्या संतांमध्ये सुद्धा वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती म्हटल्यावर शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज, पुरुषार्थ म्हटल्यावर समर्थ रामदास स्वामी, गुरुनिष्ठा म्हटल्यावर निळोबाराय. तसं ज्ञानोबारायांना विचारलं की तुमच्या ज्ञानाबद्दल अद्भुतच आहे. हे बघा, ज्ञान असणं वेगळं, ज्ञान ज्याला देता येईल त्याला देता येणं वेगळं, आणि तिसरं ज्ञान घेण्याची क्षमता नसलेल्याला पण देता येणं तेवढं वेगळं. ज्ञान असणं वेगळं. आपल्याकडे ज्ञान किती असतं हा मोठा प्रश्नच आहे. आपल्याकडे ज्ञान नसतं, पण ज्ञान नसतानाही आपल्याला ज्ञान आहे हे लोकांना कसं कळेल याचं ज्ञान भरपूर असतं. ज्ञान असणं वेगळं आहे, ते ज्ञान दुसऱ्याला देता येणं वेगळं आहे. जो माणूस उत्तम कलाकार असतो तो उत्तम गुरु असतोच असं नाही. तुमच्याजवळ त्या ज्ञानाची उपलब्धी असणं
आणि ते ज्ञान हस्तांतरित करणं, या दोन्ही गोष्टी निराळ्या. सगळ्या उत्तम पोहोचलेल्या गायकांची मुलं गाणं दुसऱ्याकडे शिकले. ज्ञान असणं वेगळं, ज्ञान देता येणं वेगळं. आणि तिसरा वर्ग आहे, ज्याला देता येणार नाही किंवा दिलं तरी ज्याला घेता येणार नाही त्यालाही ज्ञान देणं सगळ्यात वेगळं. वेद शिकायला माणूस ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य लागतो. शूद्र ज्ञानोबा म्हणाले, वेदू संपन्नो एके ठाई परी कृपणो ऐसा नाही, जो गाणी लागला तीही वर्णाच्या ठाई. ज्ञानोबा म्हणतात वेद श्रीमंत आहे पण थोडा कृपण आहे. बऱ्याचदा श्रीमंत माणसं कंजूस असतात. प्राध्यापक राम शेवाळकर म्हणायचे, बऱ्याचदा ती कंजूस असतात म्हणूनच ती श्रीमंत असतात. बरं झालं शेवाळकर पद्धतीला आले, त्यामुळे या विषयावरचं थोडं शेवाळ बाजूला झालं. मला म्हणायचं काय, वेद शिकायला ब्राह्मण पाहिजे, तो सुद्धा कुशाग्र बुद्धीचा, अनुष्ठानपूर्वक जीवन व्यतीत जीवन यापन करणारा पाहिजे. त्याला कुठं त्या वेदाचं ज्ञान प्राप्त होईल. ज्ञानोबा आहे काय केलं माहितीये माऊली? सोपं सांगतो तुम्हाला. जगात सगळ्यात शहाणा वेद आहे, त्याच्या एवढा शहाणा कोणीच नाही. शहाणपणे वेद मुका असं म्हटलंय. सगळ्यात शहाणा आहे म्हणून तो मुका राहिलाय, काही बोलत नाही. जगात सगळ्यात शहाणा वेद आहे आणि जगात सगळ्यात मूर्ख बुद्धिहीन प्राणी बोला रेडा. अजून सरकशी जॉब नाही का? त्या मास्टरला माहितीये टू हॅज डायरेक्टेड हे फंक्शनच नाही याला. त्याला तुम्ही किती वेळा सांगा, पंढरपूरला तो येणारच नाही. त्याला सांगा तुम्ही की बाबा आता भजन चालू आहे, विठ्ठल म्हण, टाळी, तो करणारच नाही विठ्ठल. हे कोणाबद्दल चाललंय बघा. मी आपला सरळ मनाने बोलणारा माणूस आहे, पण कुठे योगायोग समजावा त्या रेड्या इतका निर्बुद्ध कुणीच नाही. माझ्या माऊलीची काय ताकद आहे, काय शक्ती आहे हो. जगातल्या सगळ्यात शहाण्याला त्याच्या मुखातून बाहेर काढलं जो जगाने सगळ्यात मूर्ख ठरवला होता. रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, ही एकमेकांसाठीच बनते. वारकरी संप्रदायामध्ये हा अभंग वेगळ्या चालीत म्हटला जात नाही आणि ही चाल कोणत्याच अभंगाला लावली जात नाही. मेड फॉर इच अदर. ते एकमेकांसाठीच आहे. उलट उगाच आपण हार्दिक चर्चा करत बसलो. ते आताशा कळलं.
मला काय म्हणायचंय, असू द्या आपलं 5G चालू राहू द्या. रेढ्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपी प्रकट ज्ञानोबा म्हटलं की चर्चा ज्ञानाची, संत संतत्वाने युक्त आहे. पण त्याचं वैशिष्ट्य आहे. गुलाबजाम कसा आहे, गोड. जिलेबी कशी आहे, रसगुल्ला. मग सगळे सारखे नाही. गोडपणा सांभाळून प्रत्येक मिष्ठांना आपली स्वतःची चव, स्वतःच अस्तित्व राहतं आणि तो त्याचा परिचय. या पद्धतीने प्रत्येक संतांमधल्या सद्गुणात ज्ञानोबारायांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं ज्ञान. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोकांनी चांगदेव. चांगदेवानी प्रणाम केला. कशाला, हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे. संतांनी प्रमाण किती विचारपूर्वक लिहिलंय. ज्ञानोबारायांच्या पायावर चांगदेव महाराज लोळणी घालतात, त्याचं आम्हाला वाटलेलं कारण आणि त्या अभंगाने सांगितलेलं कारण भिन्न आहे. आम्ही काय सांगतो, हे वाघावर बसून सापाचा चाबूक घेऊन आले आणि ज्ञानोबा भिंतीवर बसून आले, भिंत चालवत आले. भिंत चालवणे हा चमत्कार केला म्हणून चांगदेव महाराजांनी प्रणाम केलेला नाही. यांच्याकडे ज्ञान उपजत आहे हे जाणून प्रणाम आहे.